नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यातला FB पेपर 2 किंवा T5 मधील 7वा चॅप्टर विद्युत पंखे शिकणार आहोत। तर यामध्ये विद्युत पंखे आपण सगळेजण या विद्युत पंख्यांशी परिचित आहोतच। आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक अशी ही सध्या गोष्ट आहे। तर पंखे हे सभोवतालची हवा खेचून घेऊन ती एका विशिष्ट दिशेने सर्क्युलेट करण्यासाठी वापरण्यात येणारे विद्युत उपकरण आहे। याची व्याख्या कशी केली आहे तर विद्युत पंखे हे सभोवतालची हवा खेचून घेऊन ती एका विशिष्ट दिशेने सर्क्युलेट करण्यासाठी वापरण्यात येणारे विद्युत उपकरण आहे। उन्हाळ्यात हवा खेळती राहण्यासाठी विद्युत पंख्याचा उपयोग केला जातो। विद्युत पंखे विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असून आधुनिक काळात ते डेकोरेटिव्ह होण्याकरिता विविध रंग तसेच अनेक उपसाधने वापरून उत्पादित केले जातात। यांच्या आकारानुसार आणि क्षमता साधारणतः 45 ते 200 वॅट इतकी असते। औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या पंख्यांची क्षमता 200 वॅटपेक्षा अधिक असू शकते। बाजारामध्ये पंख्यांची किंमत 600 ते 6000 रुपयांपर्यंत असते। बजाज, उषा, क्रॉम्प्टन, हॅवेल्स, रॅली, ओरिएंट अशा अनेक कंपन्यांचे पंखे बाजारात उपलब्ध आहेत। पंखे उत्पादकांच्या तीव्र स्पर्धेमुळे विविध क्षमतांचे आकारांचे आकर्षक पंखे बाजारात उपलब्ध आहेत। पंख्यांची निवड करताना रूम साईजनुसार योग्य एअर फ्लो डिस्चार्ज असणारा पंखा निवडावा। त्याकरिता पंखे उत्पादकांच्या प्रोडक्ट कॅटलॉगचा वापर करावा। त्यामध्ये तांत्रिक तपशील दिलेला असतो। कार्यतत्व सिंगल फेज मोटरमधील वाइंडिंगमधून AC प्रवाह वाहू लागताच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते व स्क्विरल केज रोटर हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये लॉक होऊन रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सोबत फिरू लागतो। रोटरचा सिंक्रोनस वेग वाइंडिंगमधील पोलच्या संख्येवर अवलंबून असतो। रोटर स्लिप व फ्रिक्शन यामुळे रोटरचा प्रत्यक्षातील वेग सिंक्रोनस वेगपेक्षा 10% कमी आढळतो। प्रत्यक्ष वेगाला रेटेड स्पीड म्हणतात। सिंक्रोनस वेग हा खालील सूत्राने ठरतो। NRPM N म्हणजे काय स्पीड आणि RPM म्हणजे रिव्होल्यूशन्स पर मिनिट। एका मिनिटात किती फेरे होतात म्हणजे RPM। N म्हणजे स्पीड। NRPM बरोबर 120 गुणिले F। F म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी जी 50 हर्ट्ज असते डिवायडेड बाय नंबर ऑफ पोल्स। 120 गुणिले F भागिले नंबर ऑफ पोल्सची संख्या 2, 4, 6, 8 याप्रमाणे जेवढे नंबर ऑफ पोल्स असतील त्यांची संख्या म्हणजेच 120 गुणिले 50 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आणि खाली P म्हणजे नंबर ऑफ पोल्स। अशा प्रकारे 3000/P RPM हा झाला स्पीड। आता विद्युत पंख्यांचे विविध प्रकार। एकूण 6 प्रकार आहेत विद्युत पंख्यांचे। त्यातला पहिला आहे सिलिंग फॅन, दुसरा आहे टेबल फॅन, तिसरा एक्झॉस्ट फॅन, चौथा वॉल माउंटिंग फॅन, त्यानंतर पेडस्टल फॅन, ब्रॅकेट फॅन व केबिन फॅन। तर सिलिंग फॅन
नॉर्मली आपण सगळीकडे बघतो तो सिलिंग फॅन. तर हा छताखालील हुक किंवा फार्नसला अडकवून खालच्या भागाला हवा सर्क्युलेट करण्यासाठी वापरतात. घरे, कार्यालय, हॉस्पिटल्स, हॉटेल, शाळा, कारखाने अशा विविध ठिकाणी सिलिंग फॅनचा वापर केला जातो. म्हणजे हा सिलिंगला अडकवलेला असतो. हुक किंवा फास्टनरला अडकवून खालच्या भागाला हवा सर्क्युलेट करण्यासाठी हा वापरतात. आणि घरे, कार्यालय, हॉस्पिटल्स, हॉटेल, शाळा, कारखाने अशा विविध ठिकाणी याचा वापर केला जातो. दुसरा प्रकार आहे टेबल फॅन. तर जमिनीवर किंवा टेबलवर पंखा ठेवून पुढच्या दिशेने हवा फेकण्यासाठी टेबल फॅनचा वापर करतात. लहान कार्यालयांमध्ये व घरगुती वापरासाठी टेबल फॅनचा उपयोग केला जातो. तिसरा आहे एक्झॉस्ट फॅन. घरातील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, रासायनिक प्रयोगशाळा, सिने, नाट्यगृहे, कारखाने, बोगदे, गोडाऊन, बेकरी, बॅटरी रूम इत्यादी ठिकाणी दूषित हवा बाहेर फेकण्यासाठी या एक्झॉस्ट फॅनचा वापर केला जातो. चौथा आहे वॉल माउंटिंग फॅन. छताची उंची कमी असल्यास अशा ठिकाणी भिंतीवर बसवण्यात येणाऱ्या पंख्याला वॉल माउंटिंग फॅन असे म्हणतात. याचा उपयोग घरगुती सिने, नाट्यगृहे, हॉस्पिटल, बँक, ऑफिस, केबिन्स यामध्ये केला जातो. पाचवा प्रकार आहे पेडस्टल फॅन. हा टेबल फॅन प्रमाणेच असतो. क्षमता, उंची व आकाराने हा मोठा असतो. तसेच याची उंची कमी जास्त करता येते. हवा फेकण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे याचा उपयोग प्रामुख्याने मोठमोठे सभागृहे व मंगल कार्यालय, सिने, नाट्यगृहे, तात्पुरते सभा मंडप इत्यादी ठिकाणी करतात. सहावा आहे ब्रॅकेट फॅन व केबिन फॅन. केबिन फॅन हा आकाराने लहान असून याचा उपयोग छोट्या केबिन्समध्ये केला जातो. ब्रॅकेट फॅन हा 6 इंच आकाराचा असतो. तो बस, ट्रक, कार अशा ठिकाणी वापरतात. ब्रॅकेट फॅनमध्ये 12 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट DC रेटिंगच्या PMDC मोटर्स वापरल्या जातात. आता सिलिंग फॅनचे घटक बघूया. बघा, एकूण 10 घटक आहेत सिलिंग फॅनचे. त्यातला पहिला घटक बघूया, मोटर. तर सिलिंग फॅनमध्ये परमनंट कॅपॅसिटर मोटर वापरली जाते. मुलांनो, परमनंट कॅपॅसिटर या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे. हा रिकाम्या जागा जोड्यालांमध्ये हा कोणत्या प्रकारची मोटर वापरली आहे हे विचारले जाते. तर परमनंट कॅपॅसिटर मोटर ही सिलिंग फॅनमध्ये वापरली जाते. सिलिंग फॅनच्या विशिष्ट प्रकारे वापरण्याच्या पद्धतीमुळे या मोटरच्या रचनेत थोडा बदल केलेला असतो. या मोटरचा स्टेटर मध्यभागी व रोटर बाहेरील बाजूस असतो. तसेच ही मोटर 14, 16, 18 पोलची असते. या मोटरवरील लोड कॉन्स्टंट व सतत असल्यामुळे सिलिंग फॅनमध्ये कंटिन्युअस ड्युटी परमनंट कॅपॅसिटर मोटरचा वापर करतात. दुसरा घटक आहे टर्मिनल हाऊसिंग व कॅपॅसिटर हाऊसिंग. फॅनच्या वाइंडिंगची टर्मिनल्स, कॅपॅसिटर व सप्लायची टर्मिनल्स यांचे कनेक्शन करण्यासाठी मोटरच्या वरील भागात टर्मिनल ब्लॉक व कॅपॅसिटर हाऊसिंग बसवलेले असतात. सिलिंग रोजमधील वायर हँगिंग रॉडमधून खाली आणून बॉटम कॅनोपी खालील टर्मिनल ब्लॉकमध्ये जोडले जाते. आपण बघतो आपल्या पंख्याच्या वरच्या बाजूला 2 ग्लास टाईप कॅनोपी असतात. एक वरच्या बाजूला आणि एक फॅनला एक अटॅच असते. एक सिलिंगला आणि एक खाली, अशा त्या 2 कॅनोपी असतात. तर जी वरची असेल तिला टॉप कॅनोपी म्हणतात आणि खालच्या बाजूला असेल ती बॉटम कॅनोपी. तिसरा आहे पाते. पाते हे पत्र्यांपासून बनवलेले असते. पात्यांच्या कडेला 10 ते 12 अंशाचा कोन दिलेला असतो. पाते रोटरवर जोडता येण्यासाठी 3 रिवेट्सच्या साहाय्याने पात्यांवर शंक जोडलेला असतो. 3, 4, 6 पाती रोटरच्या अप्पर कव्हरला
शंकमधून दिलेली 2 लहान फ्लॅट टिप मशीन स्क्रूच्या सहाय्याने घट्ट बसवलेली असते. याकरिता अप्पर कव्हरला योग्य जागी इंटरनल थ्रेडिंग केलेले असते. पाते हे 24, 36, 42, 48, 54 इंच या साईजमध्ये असतात. चौथा आहे हँगिंग रॉड. तर हँगिंग रॉडला वरील व खालील बाजूस 2 छिद्र पाडलेली असतात. या छिद्रामधून रॉडच्या पोकळीत सप्लाय वायर्स टर्मिनल ब्लॉकपर्यंत नेलेल्या असतात. रॉडला वरील बाजूस खाच पाडलेली असते. तिचा उपयोग क्लॅपप्रमाणे होतो. छतापासून कमीत कमी 15 ते 18 इंच अंतरावर छताखाली फॅन अडकविता यावा म्हणून 9 इंच लांबीचा हँगिंग रॉड फॅन सोबत मिळतो. जमिनीपासून 9 फूट उंचीवर पाते येईल अशी आस्थापना करतात. फ्लोअर क्लिअरन्स राखण्याकरिता हँगिंग रॉडची लांबी वाढवून तो शाफ्टवर नट बोल्ट, लॉक नट, स्प्लिट पिनसह बसविला जातो. सेफ्टी थ्रेड. सेफ्टी थ्रेड हा ब्रेक वायर सारखा असतो. हुकपासून हँगिंग रॉडमधून स्टेटर शाफ्टला लॉक क्लिपने जोडतात. लॉक नट निघाल्यास फॅन खाली पडून अपघात होऊ नये यासाठी ही सुरक्षा उपाययोजना केलेली असते. 6वा आहे शॅकल. छतावरील हुकला फॅन अडकविण्यासाठी हँगिंग रॉडच्या वरील बाजूस ओतीव पोलादापासून बनवलेले शॅकल बसविले जाते. तसेच हँगिंग रॉडच्या खालील बाजूला स्टेटर शाफ्टला जोडण्यासाठी शॅकल वापरतात. छताला असलेल्या हुकला सिलिंग फॅन जोडण्यासाठी शॅकल पट्टी, हार्ड रबर, बॉबिन यांचे मधून नट टाकून फॅन लॉक केला जातो. 7वा आहे बॉबिन व नट बोल्ट. हुकमध्ये फॅन अडकविण्यासाठी व त्यातील घर्षण, व्हायब्रेशन व जर्क सस्पेन्सर म्हणून हार्ड रबरी बॉबिनचा वापर करतात. रबर बॉबिनमुळे आवाज कमी होतो. छताला असलेल्या हुकवर बॉबिन बसवून या बॉबिनमधून बोल्ट टाकून फॅन आस्थापित करतात. 8वा घटक आहे सिलिंग फॅनचा लॉक पिन. बोल्टवरील लॉक नट सैल होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉक नटमध्ये लॉक पिन बसवलेली असते. 9वा घटक आहे अप्पर कॅनोपी व बॉटम कॅनोपी. शॅकल, हुक तसेच टर्मिनल हाऊसिंग दिसू नये तसेच फॅन आकर्षक दिसावा म्हणून खालील बाजूस बॉटम कॅनोपी व वरील बाजूस अप्पर कॅनोपी बसवलेल्या असतात. कॅनोपी या फॅनच्या रंगाच्या व PVC पासून बनवलेल्या असतात. 10वा आहे डेकोरेटिव्ह कॅप. फॅन आकर्षक दिसण्यासाठी बॉटम कव्हरच्या खालील बाजूस डेकोरेटिव्ह कॅप बसवलेली असते. काही डेकोरेटिव्ह कॅपला जोडून आकर्षक डेकोरेटिव्ह लॅम्प, झुंबर बसवलेले असते. अशा ठिकाणी स्टेटर शाफ्ट मध्यभागी पोकळ असतो. त्या पोकळीमधून लॅम्प करीत कनेक्शन वायर घेतल्या जातात. आकृतीमध्ये बघा, सिलिंग फॅनचे सर्व भाग दाखवणारी आकृती दाखवली आहे. बघा मुलांना, ही आहे टॉप कॅनोपी, ही आहे बॉटम कॅनोपी. या टॉप कॅनोपीच्या आतमध्ये या ठिकाणी आहे बॉबिन, त्यानंतर नट बोल्ट आणि शॅकल. या ठिकाणी आहे बोल्ट टू होल्ड कॅनोपी. ही कॅनोपी होल्ड करून ठेवण्यासाठी इथे एक बोल्ट असतो. त्यानंतर हा आहे सस्पेन्शन रॉड. ही आहे खालची कॅनोपी, याला किंवा हँगिंग रॉड असे म्हटलं जातं. या ठिकाणी स्प्लिट पिन आहे, कपॅसिटर आहे, टर्मिनल कनेक्टर आहे. त्यानंतर हा आहे शंक, ज्याच्याने फॅनला ब्लेड्स फिट केले आहेत, तो आहे शंक. आणि हे आहेत फॅनचे 3 ब्लेड्स किंवा पाते. आणि हा जो भाग आहे याच्या आतमध्ये आहे मोटर, परमनंट कपॅसिटर मोटर. याला म्हणायचं हेड बोल्ट. त्यानंतर ही आहे डेकोरेटिव्ह कॅप खालच्या बाजूला आणि हे आहे अप्पर कव्हर. तर सिलिंग फॅनचे सर्व भाग दाखवणारी ही आकृती आहे. तर सिलिंग फॅनची रचना बघा. सिलिंग फॅनची रचना दाखवणारी आकृती आपण बघितली आहे. यामध्ये परमनंट कपॅसिटर मोटर वापरली जाते. स्टेटरवरील आतील स्लॉटमध्ये रनिंग वाइंडिंग व बाहेरील स्लॉटमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग बसवलेली असते. स्टेटर शाफ्टची वरील भागाची लांबी जास्त असते. हा वरील भाग मध्यभागी पोकळ असतो. त्यामुळे स्टेटर वाइंडिंग टर्मिनल्सच्या
बाहेर आणली जातात. वरील शाफ्टवर स्टेप बनवलेली असते. त्यावर रोटरच्या टॉप कव्हरमधील बेअरिंग रेस्ट होते. खाली येणाऱ्या स्टेटर शाफ्टवर रिटेनिंग स्प्रिंग बसवितात. हा खालील बाजूचा शाफ्ट रोटर कव्हरच्या बेअरिंगमध्ये असतो. शाफ्ट बेअरिंगमध्ये बसवल्याने घर्षण कमी होते. रोटर कव्हर हा ॲल्युमिनियम मोल्डिंगमध्ये बसवलेला असतो. त्यामध्येच गोलाकार स्टॅम्पिंगची रोटर आयर्न कोअर मोल्ड केलेली असते. शाफ्ट वरच्या बाजूला हँगिंग रॉड नट बोल्टच्या सहाय्याने जोडतात. अप्पर कव्हरला पाते शंकमधून मशीन स्क्रू व स्प्रिंग वॉशरच्या सहाय्याने जोडतात. शाफ्टवर कनेक्टर व कपॅसिटर हाऊसिंग बसवलेले असते. बॉटम कॅनोपी खाली कनेक्टर, कपॅसिटर व कपॅसिटर हाऊसिंग पूर्णपणे झाकलेले असते. हँगिंग रॉडच्या वरच्या भागाला फॅन छतावर अडकवण्यासाठी शॅकल, बॉबिन व नट बोल्ट बसवलेला असतो. अप्पर कॅनोपीच्या सहाय्याने हे वरील सर्व भाग झाकले जातात. अशा प्रकारे सिलिंग फॅनची रचना केलेली असते. मुलांनो, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण सिलिंग फॅनची कार्यपद्धती बघूया.